तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। 2 थेंब आयुष्याचे देश पोलिओमुक्त असल्याचे जाहीर झालं असलं तरी ठाणे जिल्हा, पुणे जिल्हा, संपूर्ण मुंबईत परदेशी परप्रांतीय लोकांची ये-जा असल्यानं या अनुषंगानं आणि पुन्हा पोलिओचा शिरकाव होऊ नये म्हणून राज्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन पुनश्च करण्यात आले आहे। यावेळी 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला। पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांढरे आणि डॉक्टर गायकवाड आणि त्यांचा सर्व आरोग्य कर्मचारी स्टाफ यांनी सक्रिय सहभाग घेत आणि सुयोग्य नियोजन करून पोलिओ मोहीम यशस्वी केली। या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव अंतर्गत 4 उपकेंद्र मधील सर्व बूथमधून दिवसभरात लाभार्थींना पोलिओ डोस पाजण्यात आला। गावातील स्थानिक बालके तसेच ऊसतोड मजूर, नदीकिनारी राहणाऱ्या जोखीम भागातील लाभार्थींना ही सर्व कार्यक्षेत्रात पोलिओ देऊन एकही बालक वंचित राहणार नाही याची खबरदारी घेत संपूर्ण कार्यक्रम जबाबदारीनं प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगावच्या टीमच्या वतीनं पूर्ण करण्यात आले। उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव अंतर्गत 27 बूथमध्ये 2809 लाभार्थ्यांना पल्स पोलिओ लस देण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांनी दिली आहे। आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, दौंड। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।